नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल नेहमी भरभरून बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचा असा एक शिलेदार की जो हे सगळं शिकता शिकता आता इतरांना शिकवण्यासाठी, इतरांना श्रीमंत करण्यासाठी झटतोय. तो म्हणजे अमेय सावंत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मत्स्यपालनातील श्रीमंती याबद्दल. अमेय, स्वागत आपलं. मुळात स्वतः एक मत्स्य व्यावसायिक होतास तू, त्यानंतर या चळवळीत आला, आता इतरांना शिकवतोय. थेट प्रश्नापासून सुरुवात करतोय. मागचे 2 आपले एपिसोड झाले, त्यानंतर प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स आला. तो प्रतिसाद काय होता? प्रतिसाद म्हणजे आता दिवसाला मला 10 ते 12 कॉल येत आहेत की आम्हाला हा व्यवसायच करायचा आहे, आमच्या घरी थोडीफार जागा आहे, त्या ह्याच्यात काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. त्यांना तसं तसं थोडं थोडं मार्गदर्शन करून, कसं आहे की फोनवरती इतकं बोलता येत नाही. तुम्ही जेव्हा विशेष प्रशिक्षण ला येतात तेव्हा आम्ही बऱ्यापैकी सगळंच उलगडण्याचा प्रयत्न करतो. तो जो काय टाइम स्लॉट मिळाले असो, कारण बाकीचे विषय सुद्धा असतात. जितकं जास्तीत जास्ती देता येईल ना तितकं द्यायचा प्रयत्न करतो. वरतून आपले विशेष प्रशिक्षण तर होतच असतात, त्याच्यामध्ये आपल्याला A to Z नॉलेज मिळतं. तरी पण तुम्ही कुठे अडकतात तरी आम्ही तिथे उभा आहोत तुम्हाला मदतीला. आता मला सांग की या सगळ्या चर्चासत्राच्या निमित्तानं तू स्वतःही आता 2 कार्यशाळांना उपस्थिती लावली होती. त्या कार्यशाळेच्या दरम्यान तुला काय प्रतिसाद मिळतो? कार्यशाळेच्या आधी कसं होतं की कार्यशाळेला गेलो तर आधी लोकांच्या मनात कन्सेप्ट क्लिअर नसतो की आपलं एवढं. म्हणजे माझाही मुद्दा तोच आहे की अनेकांना अजून शोभिवंत मत्स्यपालन आणि बाबा त्यातनं श्रीमंती कशी, म्हणजे आपल्या घरातल्या कोणी विकत घेऊन जाते. मुळात त्याची, कारण दुकानात कधीतरी क्वचित पाहिलेलं दुकानातलं ते चित्र असतं. अनेक गैरसमज असतात. हे गैरसमज काय असतात ते आधी जाणून घेऊया. गैरसमज हे असतात की मासे पाळल्यामुळे आपल्याला खूप टाइम द्यावा लागेल त्यांच्याकडे, किंवा ते मेले तर आपल्याला वाईट वाटेल. मुळात आपण हे ट्रेनिंग वगैरे का देतोय की तुमचे मासे जास्तीत जास्तीत जगावेत, त्यांनी तुमच्याचकडे ब्रीड करावं, त्याचे पिल्लं तुम्हीच वाढवावी आणि आपण विकावी एकत्र मिळून. ज्याने तुमचा एक 5x2 फुटाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये तरी महिना देण्याची ताकद आहे. अगदी स्वस्तातला स्वस्त मासा जरी तुम्ही म्हणालात की मला एक्सपिरियन्स नाही आहे, मी हा मासा करू शकतो, लाईव्ह बेअरर वगैरे जे डायरेक्ट पिल्लं घालतात, तरी 20-25 हजार तर तुमचे कुठे नाही गेले. म्हणजे एखादी साधी गृहिणी सुद्धा घर बसल्या दिवसाचे 2 तास दिले तरी तिचं निभावू शकतं. 20,000 आज एका माणसाचा पगार आहे. 8 तास काम केल्यानंतर जो मिळणारा महिन्याभराच्या एंडिंगला पगार आहे. इथे 2 दिवसात म्हणजे 2 तास फक्त द्यायचे दिवसाचे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. त्याच्यात तुम्हाला 20-25 हजार हे मी कमीत कमी कोट करतो की चला तुम्ही नवीन आहात, चुकाल, थोडंसं मरतूक होईल, काय होईल, तरी तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार. एवढी ताकद या बिझनेसमध्ये आहे. मत्स्यपालन म्हटलं की आणखीन एक गैरसमज होतात की याच्यासाठी आपल्या मालकीचा समुद्र हवा, तलाव हवा, धरण क्षेत्र हवं, असं असतं. म्हणजे तो गैरसमज आहे अशातला भाग नाही, तर ते एक प्रकार आहे. मुळात मत्स्यपालनातले प्रकार काय काय? मत्स्यपालनातले प्रकार कुठचे येतात? आता एक असतात ते मी जे करतो ते पाळीव मत्स्यपालनासाठी जे शोभिवंत मासे आहेत. बाकी इतर आहेत ते खाण्याचे मासे आहेत. त्याच्यात 3 प्रकार येतात. एक खाऱ्या पाण्याचे येतात, निमखाऱ्या पाण्याचे येतात आणि गोड्या पाण्याचे येतात. त्याच्यासाठी भले तलाव मोठी मोठी लागत असतील, पण जे मी करतोय त्याच्यासाठी जागा फार फार तर 6x2 फूट, आपल्या घरातला कोपरा. म्हणजे एक प्रश्नच आहे, 2 फुटाची गणित म्हणजे स्क्वेअर फुटाची गणितात जेवढा मुंबईकर किंवा जेवढे महानगरीतली लोक स्कॉलर नाही आहेत तेवढी कोणच नसेल कदाचित. हा असा समुद्राचा विषय आहे की जो फक्त मुंबईतल्या स्क्वेअर फुटातच घडू शकतो का? हो, जर तुम्ही मुंबईत करू शकताय ना, तर गावातल्या लोकांना तर हा मोठा स्कोप आहे. म्हणजे जागा जास्ती आहे, मोठे टँक्स बांधा, एका वेळेला 5-10 हजार पिल्लं सोडून द्या ना वाढायला, काहीच टेन्शन नाही. इथे थोडेसे जागेचं कमी असल्यामुळे आपण एक महिन्याभराला आपण किती उत्पादन देऊ शकतो, एका दुकानदाराला किती देऊ शकतो, हा एक आराखडा काढून साधारण आपण त्यांना एक तुम्ही ह्या पद्धतीने असं असं करा हे गाईड करू शकतो. पण गावात असेल तर आठवड्याला लॉट येईल तुमचा.
बरोबर. दर आठवड्याला तुम्हाला इन्कम सोर्स मिळेल. या निमित्तानं आणखीन एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. विहीर किंवा तलाव असे जर एखादं आपल्याकडे क्षेत्र असले आणि ते जर मला खाण्यासाठी किंवा जेवणासाठी माशांची नाही, ते शोभिवंत माशांच्या जाती त्यातल्या जर पैदास करायचे असेल तर अशा मोठ्या स्पेसमध्ये मला काही चान्सेस असतात का? कारण काय होतं, खूप वेळेला असे काही फार्म हाऊस असतात की जिथे मोठमोठे टँक असतात, तलाव किंवा त्याचा आपण वापर करून ते शोभिवंत अशा कुठल्या प्रजाती आहेत का? आहेत ना, अशा बऱ्याच प्रजाती आहेत. जसं आरवाना आहे, ऑस्कर आहे, जायंट गुरामी आहे. त्यांना तर तलावच लागतात. तलाव असेल तर ते जास्ती ब्रीड करतात. माशाचं आहे ना एक गणित असतं, जसं आपलं गणित असतं. मुंबईच्या घरात राहणारा माणूस एक हिशोबात राहतो, गावच्या घरात राहणारा पसरून झोपतो. त्यांचंही तसंच असतं. जितकं त्यांना पोहायला जागा मिळते तितकी त्यांची वाढ लवकर होते, कारण त्यांचा कणा ताणला जातो. कणा ताणल्यामुळे त्यांची साईज पटकन वाढली जाते. बरं. पिल्लही जास्ती घालतात. अंगाने सुदृढ असल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळत असतो. इथे कसं होतं की आपण डायरेक्ट सूर्यप्रकाशावर ठेवू शकत नाही मुंबईच्या घरात, कारण ते आपल्या घरातला एक भाग आहे आणि तो सुंदर दिसला पाहिजे, म्हणून आपण टाळतो सूर्यप्रकाशाचा. आणि पाण्याची क्वांटिटी कमी असते याच्यामध्ये, त्यामुळे पाणी तापण्याचं जे प्रमाण आहे ते जास्ती आहे. म्हणून आपण एक विशिष्ट जागा त्याला एक कोपरा करतो की तिथे डायरेक्ट सनलाईट नाही येणार. गावच्या ठिकाणी तसं नाही. गावच्या ठिकाणी काय फरक नाही पडत. आपल्या पाठच्या भागेत आहे, त्यात काय होत आहे काय नाही होत आहे घरात तर दिसत नाही. नाही. या ठिकाणी असा गैरसमज होतो की मोठ्या खुल्या जागेत केलं की मी त्याला ऑक्सिजन देऊ शकत नाही, त्यांना खाण्याचं प्रमाण देऊ शकत नाही किंवा त्यांची योग्य देखरेख करू शकत नाही, असा एक गैरसमज आहे. याच्यातनं मार्ग निघू शकतो का? नक्कीच निघू शकतो. ऑक्सिजनचे मशीन्स येतात, ते आपण वापरू शकतो. ऑक्सिजन द्यावाच लागतो, कारण पाण्याची हालचाल जी आहे ना, समुद्रात हालचाल होत असते, नदीत हालचाल होत असते, कारण तो फ्लो जात असतो. बरोबर. पण जिथे साठलेलं पाणी आहे ना, तिथे आपल्याला हालचाल निर्माण करावी लागते, ऑक्सिजन किंवा हवा जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी. तर ते थोडेसे आपल्याला कामं करावीच लागणार, एरेशन लावावंच लागणार. तिथे जागेचं असं होऊ शकत नाही असं काही विषय नाहीये, कारण जितकी जागा चांगली त्याच्यात एल्गे जो निर्माण होतो ना, तोच तुमचं अर्ध काम करून टाकतो. जेव्हा तुमचं खाणं कमी पडतं तेव्हा ते एल्गे खातात आणि हेल्दी राहतात. म्हणजे नुसतंच आपण जे बनवून टाकतोय ते त्याच्यावर न डिपेंड राहता एखादा माशाला जास्ती भूक असतं. आता आपल्यामध्ये पण कसं असतं की कोण जाडं असतं, कोण बारीक असतं, तसं ह्यांच्यातही असतं. हाही एक जीव आहे, ह्यांच्यातही असतं. त्यांचेही वेगवेगळे स्वभाव असतात. कोणाला अंधाऱ्या कोपरा आवडतो तर कोणाला उजेड आवडतो. ते त्या आपापल्या हिशोबाने ते पॉन्डमध्ये ऍडजस्ट होतात आणि आपापली जागा निर्माण करून त्यांनी आपापलं विश्व बसवलेलं असतं आतमध्ये. नक्कीच. मुंबईत जर आता किंवा साधारणपणे घरगुती पद्धतीनं हा व्यवसाय करायचा जर आपण ठरवला तर त्यासाठी मेन प्रिकॉशन किंवा सुरुवात कशी करायची, कुठून करायची? सुरुवातीला तर मी म्हणेन की लाईव्ह ब्रीडर्स जे आहेत ना, ते सांभाळा 6 महिने. बरं. जितकी पिल्लं निघतील नॅचरली, जे त्यांचा जो प्रोसेस आहे ते निघतील, तितकी जास्तीत जास्ती तुम्ही ती काढण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला पिल्लू वाढवता आलं ना, जे आम्ही सांगतो त्या पद्धतीत तुम्ही सगळे फॉलो केलात किंवा अडचणी येतात तेव्हा आम्ही उभेच आहोत तिथे. तुम्ही फोन करून विचारू शकता. जे काय सोल्युशन आहेत ते आम्ही सांगतो. तुम्ही स्वतः प्रयोग करून बघता. तुमचा कॉन्फिडन्स जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा तुम्हाला प्रॉपर सगळीच्या सगळी पिल्लं कशी मिळेल ना, हे आपण त्यांना ट्रॅप सिस्टम जे आहेत, कारण हा ऍडव्हान्स कोर्स आहे ना, एकाच दिवशी सगळं सांगितलं तर कळणारच नाहीये. बरोबर आहे. एक टप्प्याटप्प्याने जाऊया. त्यामुळे आता मी सतीश सरांबरोबर बोललो, हा विषय शिकवल्याला थोडासा डिफरंटली आपण ह्याला अप्रोच करूया. त्याचा एक अभ्यासक्रम करणं एक आवश्यक आहे. अभ्यासक्रम कारण आता आम्ही केला. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी येतात. आता जाळ्यांची आणि काचेची वजनं दिली तर उद्याही सुरू होईल, पण तो उद्या सुरू झालेला परवा मरेल ही त्यातली 100% गॅरंटी असते. मला सांगा, आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, म्हणजे बहुसंख्य चाकरमानी किंवा बहुसंख्य लोक या सगळ्यामध्ये व्यवसाय सुरू करताना घाबरतात कुठे? तर समजा मला 15-20 दिवसासाठी बाहेर जायचं झालंय आणि मग अशा वेळी माझ्या माशांना किंवा ह्या सगळ्या प्रोडक्शनकडे मी लक्ष कसं ठेवणार किंवा त्या 15-20 दिवसाची तजवीज करण्यासाठी नेमक्या काही गोष्टी असतात का? मग समजा मी जाणार आहे, आता अंदाज समजा गणपतीच्या मोसम आहे, मला आज जाणवते की 2 महिन्यानंतर मी 10 दिवस नाहीये, मग अशा वेळी प्रोडक्शन आपण चेंज करू शकतो का किंवा असलेल्या प्रोडक्शनवर आपण काय काम करायचं? तशा वेळेला काय करायचं की आपण ब्रीड व्हायलाच द्यायची नाही, त्यांना मेल फिमेलला सेपरेटच ठेवून द्यायचं. पण आता हे मेल फिमेल पण आहेत ना तुमच्याकडे, त्यांच्यासाठी एक हॉलिडे फूड नावाचा मार्केटमध्ये एक वस्तू मिळते, खायची वस्तू असते. शिंपल्यासारखी साधारण डिक्शनरी असते किंवा आकार असतात वेगवेगळे. ते आपण टाकले, 15 दिवस ते मासे कुरतडून कुरतडून खात असतात.
त्याच्यामुळे पाणी खराब होत नाही, पाण्याचं हे चांगलं राहतं, टप्पा चांगला राहतो, फिल्टर तर आपले असतातच, त्यामुळे आपण नसलो तरी चालू शकतं. फक्त एकच गोष्ट की घरात एक निमनिमता दिवा तरी ठेवावा, एक झिरोचा बल्ब तरी ठेवा, अंधारात पूर्ण नसावेत, अच्छा. कारण त्यांना दिसलं पाहिजे ना खाणं कुठे आहेत किंवा काय कुठे आहेत. त्याच्यामुळे ते हे 2-3 गोष्टी आम्ही जर तुला केल्या तर होऊ गंमत सांगतो, शकतं. काय आहे की आपण माणसं किंवा हा जो सुशिक्षित वर्ग आहे ना, तो फार मोठा सुशिक्षित स्वतःला समजतो, पण तो बेसिकली नसतो. आधार कार्ड 2 वर्षापूर्वी आलं म्हणून त्याचं कौतुक करतो, पण याच भारतामध्ये एक साधारण 10-15 वर्षापूर्वी बकऱ्यांच्या कानावरनं त्यांची जाती ओळखण्याचं त्यांचं टोकन आलेलं असेल, किंवा तो 15 दिवस नाही आहे म्हणून, माणसं नाही आहेत म्हणून त्यांच्या जेवणाची सोय करणारं असं फूड आलेलं असेल. या गोष्टी आपल्याला ठाऊकत नसतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बाहेर वाचूनही मिळणार नाहीत. त्या गोष्टी फक्त आपल्याला अशा प्रशिक्षण शिबिरातनं मिळतात. तर असे अनुभव तुला काय येतात? कारण इथे कसं आहे की आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगतो, आम्ही खाल्लेले फटके सांगतो, आम्ही आमचे मासे कसे दगावले, आम्ही कसं नुकसान केलं, त्याच्यावर आम्ही मात केली, कशा पद्धतीने आम्ही केलं. आता मी हेही सांगतो की हे मी तुम्हाला इझिली देतोय, तर ते लिहून ठेवा, नुसतं ऐका आणि घरी जाऊन विसरा असं नाहीये. कारण ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही खूप झगडलोय या पूर्ण जगाशी, आणि आज आम्ही उभे आहोत तुम्हाला मदतीला. त्यामुळे हे सगळं कसं आहे की तुम्हाला कोणतरी देताय ना, तर ते तुम्ही तितक्या तन्मयतेने घेतलं पाहिजे. जी मदत हवी आहे ती आमच्याकडनं मागून घ्या. ठीक आहे ना, विसरायला होतं वगैरे, आम्ही अप्रोचेबल तर आहोतच, काम आहे फोन करा, आम्ही आहोतच तुम्हाला मदतीला. नक्कीच. या मदतीच्या निमित्तानं आपण हे सगळं करत असतो, आपण इतरांपर्यंत चळवळ पोहोचवतोय. आता मला सांग, सतीश सरांच्या माध्यमातून किंवा सुवर्ण कोकणच्या माध्यमातून अनेक तयार जण होत असतात, पण तुला आता असं जाणवतंय का की मी एक व्यावसायिक होतो, पण आता ज्या वेळेपासून या चळवळीत आलोय, आता मला बघून आणि या चळवळीच्या निमित्तानं आपण लोक घडवतोय, हे समाधान तुला काय देऊन जातं? मला खूप बरं वाटतंय. का माहितीये की आता लोक येतात, बोलतायत ना, त्यांच्या आदर जो मिळतोय ना, तो एक वेगळाच आहे. ते एक माझ्याकडनं काहीतरी मिळेल, मदत मिळेल ह्या ह्याच्याने येत आहेत, आणि खूप चांगल्यापणे त्यांचाही मला असा खूप आनंद होतो की मी कोणातरी मदत करू शकतोय. कसं असतं की आपण धंदा म्हटलं ना की पहिलाच हे होतं की आपण आपला धंदा बघा, आपल्या ह्याच्यातले काय जे नफे तोटे ते सांगू नये. हाच प्रश्न आहे माझा. म्हणजे तू खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एक व्यावसायिक होता, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे या छोट्या अपेक्षेनं तू इथं आला. स्वतः तो व्यवसाय करतोच आहे, पण आता तू माझ्याशी बोलताना व्यावसायिक म्हणून कमी आणि प्रशिक्षक म्हणून जादा बोलतोय. एकाच वेळी स्वतः पैसा कमवणं आणि इतरांना पैसे कमवण्यासाठी निर्माण करणं, ही भावना दुसरीकडे कुठे शिकवली जात नाही, इथं शिकवली जाते. काय फरक असतो हा? कसं आहे माहितीये का, पहिलं कसं होतं की मी एकटाच ब्रीड करतोय, आमचंच दुकान आहे आणि आम्ही विकतोय, तिथपर्यंत ठीक आहे. आता कसं झालंय माहितीये, आता 10 लोक उभे आहेत, 10 मासे वेगवेगळे मासे तयार करायला तयार आहेत, आणि माझ्याकडे स्वतःचं मार्केट सुद्धा आहे. म्हणजे काय झालंय, मी आता 25 माशांचं ब्रीड करतोय, वेगवेगळ्या माशांचं. स्वतः मी 10 करतोय आणि इतर लोक 10 करतायत. त्यामुळे माझं बळ वाढलंय. आणि मी कसं करतोय आम्ही की तुमचं बायबॅक पण करतोय, नुसतं तुम्ही करा 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 असं नाही करत आहे. मासे आम्हीच घेऊ, तुम्हाला जर विकता येत नसेल तर आम्ही तिथे उभे आहोत, आम्ही तुमच्यासाठी मार्केट उभं करून देतो, आम्ही विकून देतो. त्याच्यात आम्हाला कुठलाही तुमच्याकडनं मोबदला नको आहे. हे जेव्हा आपण करतोय ना, म्हणजे एक दुसरं कुर्ला मार्केट जे आहे ना, ते आपण तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरं कुर्ला मार्केट उभं करणं. कुर्ला मार्केट का म्हणावं त्याला, सुवर्ण कोकणचं मार्केटच उभं करतोय. आणि यातनं आता नवनवीन लोक तयार होत आहेत. मुळात ज्यांना शिकायचं आहे अशा लोकांनी आणि ज्यांना काहीतरी वेगळं करायचं अशा दोघांसाठी हे क्षेत्र किती आव्हानात्मक आहे? आव्हान असं काही नाहीये. तुम्हाला जर करायचं आहे ना आणि शिकायचं आहे ना, फक्त या. कसं होतं माहिती आहे, शिलेदार असेल ना तर त्याला आम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायला लागतो, कारण शिलेदार आहे म्हणजे आम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे तुम्ही जरी कमी पडत असतात ना, आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येतो आणि तुमच्याशी बोलतो, काय प्रॉब्लेम आहे, कसं काढलंय तुमचं, का नाही तुमचं प्रोडक्शन, आम्ही पाहिजे तर येऊ शकतो तुमच्याकडे, वेळ काढून प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. पण हा प्रेफरन्स शिलेदारांना द्यावा लागतो, कारण ते आपले मेंबर आहेत. म्हणून मी सगळ्यांना जे आहेत ना त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही पहिलं शिलेदार व्हा, प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला बेसिक्स क्लिअर होतील. त्याच्यानंतर आम्ही आहोतच तुमच्या मदतीला, आम्ही तुम्हाला काय वाऱ्यावर नाही सोडणार आहे. कारण तुम्हाला जशी आमची गरज आहे तसं आम्हालाही तुमचीच गरज आहे.
त्यामुळे एकत्रित या सगळं या या चालू आहे. सगळ्यात आपण या गोष्टी करतोय आणि म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की आता साधारणपणे हा जून महिना आहे. या जून महिन्यानंतर आता खऱ्या अर्थानं नव्या जीवाला सुरुवात होते. या महिन्यातल्या कार्यशाळा अटेंड करणं हे किती महत्वाचं असतं, कारण कुठल्याही महिन्यात केलं तरी चालतं, पण जून मधली या महिन्यापासून जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर या महिन्यातल्या कार्यशाळा करणं किती महत्वाचं आहे? ह्या महिन्यातल्या कार्यशाळेला फोर्स असा ह्याच्यासाठी आहे, कारण एक निसर्गाचा नियम आहे, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा नवीन जीव निर्माण होतो. माशांच्या त्या 90% जाती अशा आहेत ज्या सुरुवातच पावसाळ्यात करतात ब्रीडिंगला. त्यांना तोच क्लायमेट मेंटेन ठेवला ना आपण, त्याच्या काही टेक्निक्स आहेत की टेम्परेचर कंट्रोल करणं किंवा पावसाचा एक आभास करणं शॉवर्स वगैरे लावून. अच्छा. आणि मग हे आपण कधी पण हा जो पेस असतो ना तेव्हा आपल्याला काय करायची गरज नसते. मासा पण इझिली सेट होतो आपल्याकडे आणि इझिली ब्रीड करायला चालू करतो. म्हणजे त्याच्याशी आपलं अटॅचमेंट आहे. नुसतं आपलंच नाही, त्यांचंही आपल्याबरोबर अटॅचमेंट असतं. ते मालकाला ओळखतात, ते मालकाला आत हात घालून देतात. दुसरा कोणी हात घातला ना चावतात. या अच्छा. अंड्यांना हात लावून दाखवावं फक्त कोणीतरी दुसऱ्यांनी घालून. जो रोज फिडिंग करतोय ना माणूस, त्यांच्याशिवाय त्यांच्या अंड्यांना किंवा पिल्लांना हात लावून दाखवावा. नाही तुमचा हात फाडून काढला तर बघा तुम्ही. एवढं छोटासा फायटर मासा आहे, तुमचं रक्त काढतो, एवढा जोरात चावतो. पण जेव्हा तुम्ही सांभाळताय ना त्यालाही माहिती असतं की हा माणूस आपल्याला रोज खाद्य देतोय, हा माणूस आपल्याला रोज लागतं ते देतोय. याने मी त्यांना एक छोटासा वेगळा प्रश्न, त्यांनाही ब्रेन असतो हे मी वाचलेलं आहे, पण त्यांचा ब्रेन किती शार्प असतो? त्यांचा ब्रेन खूप शार्प असतो. जसा आपला, तुम्हाला माहिती आहे का, आपण आता विचार केला की मला ऑस्करचं ब्रीड करायचंय, मी डायरेक्ट ब्रीडिंग पेअरच घेईन ना, किंवा मोठेच मासे घेईन आणि त्यांच्यातल्या पेअर्स बनवीन आणि मी करीन. असं होत नाही. मासा जेव्हा तुमच्याकडे येतो ना, तो पूर्ण वर्ष जगून बघतो. पूर्ण वर्ष मला खाद्य व्यवस्थित मिळत आहे, टेम्परेचर व्यवस्थित आहे, पाणी व्यवस्थित आहे, म्हणजे मी माझे जीन्स इथून पुढे फॉरवर्ड करू शकतो, म्हणून तो पिल्ल घालायला तयार होतो. इतका ब्रेन त्यांच्याकडे आहे. त्यांना स्वतःचे काही मासे आहेत ना जे असे बुडबुडे करून जाळं बनवतात वरच्या लेवलला आणि त्याच्यात अंडी ठेवतात त्या बुडबुड्यांमध्ये आणि पंखाने असा वारा घालत असतात की फ्रेश वॉटर त्याच्यावर जावं आणि टेम्परेचर वगैरे जे काय त्याला त्यातलं पडलं एखादं अंड, परत तो जातो खाली आणि काढून तिथे नेऊन ठेवतो. ह्याच सगळ्या दरम्यान तो काही खात नाही स्वतःसाठी. त्याचं फक्त आणि फक्त लक्ष आपल्या पिल्लांना वाढवण्यामध्ये असतं. किंवा डिस्कस सारखा मासा आहे, त्याच्या अंगावर दूध येतं, लिटरली दूध येतं, म्हणजे म्युकस बोलतो आम्ही त्याला सायंटिस्ट याच्यामध्ये, म्युकस मध्ये, पण ते दूध येतं आणि ते पिल्ल त्याच्या अंगावर चिटकून ते दूध खात असतात. साधारण ₹1 आत्ताचा जो कॉईन आहे ना, तेवढे होईपर्यंत तो अंगावर फीड करत असतो आणि तो स्वतः त्या दरम्यान काही खात नाही. स्वतःच्या अंगाची झीज होते त्याची त्या दरम्यान आणि तो काही खात नाही. आता हा ब्रेन नाही तर काय आहे त्यांचं, ही कुठून आली त्यांना अक्कल? ते पण खूप शार्प असतात, त्यांना सगळं कळत असतं, सगळं माहिती असतं. फक्त आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करता येत नाही. असं म्हणता येणार नाही, कारण मी कम्युनिकेट करतो, मला माहिती आहे. मी ज्या माशाला बघतो मला कळतं की आज तो आजारी आहे का, आज त्याची चाल बरोबर नाहीये, किंवा आज त्याला काहीतरी इथे दुखत असणार काहीतरी, मग त्या भागावर लक्ष दिलं कळतं हा इथे त्याला इंजुरी झाली आहे, मग त्याच्यावर ट्रीटमेंट करायला पाहिजे. हे अटॅचमेंट बनत जातं, तो आपला एक फॅमिली मेंबर बनत जातो. हे खूप खूप असं म्हणजे गेलात ना तुम्ही जेव्हा पडता ना त्याच्यामध्ये, तुम्हाला टीव्ही बघायची गरज राहत नाही, कारण तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता, तुमचा वेळ त्यात जातो. आणि एक असं सायंटिफिकली प्रूव्हन आहे की जर तुमच्या घरामध्ये एक फिश टँक असेल, एक 10 मिनिटं तुम्ही त्याकडे बघत बसलात तर दिवसभर तुमचं बीपी मेंटेन राहतं. जेव्हा तुमचं बीपी हाय होतं तेव्हा तुम्ही बघत बसा, बीपी लो होतं बघत बसा, सगळे तुमचे चिंता टेन्शन सगळं विसरून तुम्ही त्यांच्याकडे त्यांची हालचाल बघता, काय काय झालंय माझ्या टँकमध्ये काय नाही, हे करत असताना तर तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली त्यांची जी एनर्जी असते ना, वेव्हलेंथ असते एनर्जी, त्यावेळेला तुम्ही कम्युनिकेट करत असता. जसे ते तुम्ही त्यांना बघत असताना तसे तेही तुम्हाला बघत असतात, ते त्यांची पॉझिटिव्हिटी देत असतात आपल्याला. या गोष्टी अशाच भन्नाट आहेत आणि या भन्नाट गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नुकतंच मुंबईत राणीच्या बागेमध्ये डॉल्फिन सोडलेले आहेत. हे डॉल्फिन दिवसभर फक्त या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत असतात, नुसते सैरावर. लहान मुलांचं सोडा, मोठी माणसंही ते बघताना अगदी लहान होऊन जातात. त्या पळण्यात
तुम्ही स्थिर होता हा त्या जीवांचा विजय आहे. कदाचित मानसिक स्थैर्य हे यातूनच असेल. असं स्थैर्य, अशीच श्रीमंती आपल्याला मिळवून देणारा व्यवसाय आणि हाच व्यवसाय वेगवेगळ्या कार्यशाळेतनं उलगडून आपण दाखवत असतो. यासाठी कार्यशाळा आहेत. 10 जूनला पनवेल येथे मोफत कार्यशाळा आहे, 11 जूनला वसई येथे मोफत कार्यशाळा आहे, 11 जूनला औरंगाबाद येथे कार्यशाळा आहे, 11 जूनला नाशिक येथे कार्यशाळा आहे, 17 जूनला ठाणे येथे मोफत कार्यशाळा आहे, 18 जूनला कोल्हापूर येथे कार्यशाळा आहे, 24 जूनला मुंबईत मोफत कार्यशाळा आहे, 25 जूनला पुणे येथे मोफत कार्यशाळा आहे. वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो, सांगत असतो. तुम्हालाही जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आपलं नाव नोंदवा, DVD मागवा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. अमेयजी इथे आलात आणि माशांचं अद्भुत जग, या व्यवसायातील श्रीमंती, अनुभव आणि या अनुभवातली श्रीमंती हे सगळं उलगडलं. खूप खूप आभार आणि धन्यवाद.